श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम. मी रेखा जगदंबे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाओ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि याच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते. मैत्रिणींनो, वैशाख पौर्णिमा जवळ चाललेली आहे. तर वैशाख पौर्णिमेची कथा काय आहे आणि पूजेचा विधी काय आहे किंवा आपण या दिवसाला अनन्यसाधारण असं महत्त्व काय आहे, तर त्या सगळ्याबद्दलची माहिती जाणून घेऊया. वैशाख पौर्णिमेची व्रतकथा. एकदा गौतम बुद्ध राजवाड्यात ऐश्वर्यात राहत होते, पण त्यांना जीवनातील दुःख, आजार, मृत्यू याचा विचार सतत सतावत होता. त्यामुळे त्यांनी सर्व सुखांचा त्याग करून सत्याच्या शोधासाठी वनात तपश्चर्या करण्यासाठी गेले. म्हणजे त्यांना ते राजसुख त्यांना नको होतं, सत्याचा शोध घ्यायचा होता. आणि मग त्यासाठी त्यांनी दीर्घ साधना आणि ध्यानानंतर त्यांना बोधिवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली. त्यानंतर त्यांनी लोकांना अहिंसा, करुणा आणि सत्याचा मार्ग दाखवला. म्हणूनच या दिवसाला बुद्ध पौर्णिमा असंही म्हणतात आणि तो अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. त्यामुळं या दिवशी अनेक आपण उपायसुद्धा करू शकतो. तर ते उपाय कोणते त्याबद्दल सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणारच आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता पहा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर मैत्रिणींनो, तर या बुद्ध पौर्णिमेला म्हणजे वैशाख पौर्णिमेला आपलं पूजेचा विधी काय आहे, तर आपण सकाळी लवकर उठून स्नान करून घ्यायचे. स्वच्छ, हलके पांढरे किंवा पिवळे म्हणजे फेंट कलरचे आपल्याला कपडे घालायचे आणि त्यानंतर मग आपली देवपूजा करून घ्यायची आहे. देवघर स्वच्छ करून दीप लावून घ्यायचा आहे, म्हणजे दिवा लावून घ्यायचा आहे. बुद्ध किंवा विष्णूची प्रतिमा, मूर्ती ठेवायची आणि त्या मूर्तीचं विधिवत पूजन करून घेऊन फुले, अगरबत्ती, नैवेद्य अर्पण करावायचं आहे. आणि ह्या दिवशी आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचं आपल्याला पठण करायचं आहे किंवा नामस्मरण करायचं आहे. असंही आपण पौर्णिमा म्हटलं की माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना असा समर्पित दिवस म्हणतो. आणि या दिवशी मोठ्या प्रमाणात आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा करत असतो. तर पहा, या वैशाख पौर्णिमेला म्हणजे अत्यंत पवित्र असं मानलं जातं. कारण या दिवशी बुद्ध पौर्णिमा असंही म्हणतात, हे मी तुम्हाला आधीच सांगितलं. गौतम बुद्ध यांचा जन्मसुद्धा याच दिवशी आणि त्यांना ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण हे तिन्ही प्रसंग घडले असं मानलं जातं. त्यामुळं या दिवसाला खूप महत्त्व आहे. हा दिवस पुण्यप्रद आणि शांततेचं प्रतीक म्हणून मानला जातो. या दिवशी दान, जप, ध्यान यासाठी अत्यंत शुभ दिवस मानला जातो. पापक्षालन आणि मनशांती मिळवण्यासाठी सुद्धा हा दिवस योग्य समजला जातो. म्हणून वैशाख पौर्णिमेला, बुद्ध पौर्णिमेला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तरी ह्या पौर्णिमेला आपण काही उपाय करावयाचे असतात की ज्या उपायामुळं आपल्या घरात, आपल्या मनात एक शांतता, स्थिरता निर्माण होते. तर या दिवशी आपण स्नान आणि पूजा करायचे आहेत. म्हणजे आता पहिल्यांदा पहा याचं महत्त्व काय किंवा कोणते उपाय करायचे आहेत. ते सकाळी लवकर उठून पवित्र नदीत किंवा घरी स्नान करून घ्यायचे. देवघरात दिवा लावून विष्णू किंवा बुद्धांची पूजा करून घ्यायची आहे. आता मी तुम्हाला आधीच सांगितले, आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला हा दिवस समर्पित म्हणतो. तर मग आपल्याला या दोघांची पूजा करून घ्यायची. या दिवशी दानधर्माला खूप महत्त्व आहे. गरजूंना दान, अन्न, कपडे, पाणी, फळ दान करायचं आहे. पक्ष्यांना धान्य आणि जनावरांना पाणी द्यायचं आहे. त्यासोबतच या दिवशी आपल्याला जप आणि ध्यान करायचं आहे. तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा बुद्ध मंत्राचा जप करायचा आहे. शांत बसून ध्यानधारणा करायची आहे. उपवास करायचा आहे. काही जण उपवास ठेवतात, फलाहार किंवा सात्विक आहार घेऊन हे करतात. तर पिंपळ वृक्षाची सुद्धा पूजा करायची आहे. पिंपळाला पाणी घालून आपल्याला प्रदक्षिणा घालून घ्यायची आहे. यामुळं आपलं पुण्य मान्यता असे मान्य. त्यामुळं या दिवशी तुम्ही भगवान विष्णूंना आणि माता लक्ष्मीला असा समर्पित असलेला पौर्णिमेचा दिवस अत्यंत साध्या पद्धतीनं ध्यानधारणेमध्ये, जप नामस्मरणामध्ये, त्यासोबतच जसं जमेल तसं यथाशक्ती दान करून हा दिवस आपल्याला घालवायचा आहे. कारण या दिवसाला अनन्यसाधारण असं महत्त्व असल्या कारणामुळं या दिवशी केलेल्या दानाचं सुद्धा खूप महत्त्व आहे. आणि ध्यानधारणा यासाठी, कारण गौतम बुद्धांनी ध्यानधारणा या दिवशी केली आणि त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. त्यामुळं ध्यानधारणेला सुद्धा अत्यंत महत्त्व मानलं जातं. कारण आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला शांतता प्राप्त करण्यासाठी खरंच ध्यानाची सुद्धा गरज असते. तर या पद्धतीनं आपल्याला वैशाख पौर्णिमेचा दिवस साजरा करावयाचा आहे.
तर दिलेली माहिती साधी सोपीच आहे, पण मला ती तुमच्याशी शेअर करावीशी वाटली. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, अशाच एका नवीन माहितीसोबत पुन्हा भेटूया. झालेली सेवा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या चरणी समर्पित करते, स्वामींच्या चरणी समर्पित करते आणि हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम.